पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा टोलनाका सुरू होताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। पेण येथे 15 मे पासून अचानक टोल वसुली सुरू करण्यात आली असून स्थानिक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतींना विश्वासात न घेतल्याचा आरोप केला जात आहे। गेल्या 16 वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावर शेकडो अपघात झाले, हजारो प्रवाशांनी जीव गमावला, तरीही अपूर्ण आणि धोकादायक महामार्गावरील टोल वसुली सुरू झाल्याने कोकणवासीय संतप्त झाले आहेत। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे समन्वयक आणि रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी समस्त कोकणवासियांना एकत्र घेऊन टोल मुक्तीसाठी लढा उभारण्याचे आवाहन केले आहे। पश्चिम महाराष्ट्रात टोल माफी मिळते, खारघर टोलनाक्यावर खासगी वाहनांना सूट मिळते, मग कोकणवासियांवर अन्याय का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान खारपाडा टोलनाक्यावर खासगी वाहनांसाठी 95 रुपये, छोट्या मालवाहू वाहनांसाठी 155 रुपये तर अवजड वाहनांसाठी 355 ते 510 रुपयापर्यंत टोल आकारला जाणार आहे। यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी टोल नाका बंद करण्यासाठी आंदोलन छेडले आहे। पळसपे ते इंदापूर दरम्यानचा 84 किलोमीटरचा महामार्ग आजही अपूर्ण आहे। अप्रोच रोड, सर्व्हिस रोड, सार्वजनिक सुविधा आणि वृक्ष लागवडीचे प्रश्न प्रलंबित असतानाच टोल वसुली सुरू झाल्याने नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। 2009 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प 2014 मध्ये पूर्ण होणार होता। सुरुवातीची 942 कोटींची किंमत वाढून 1200 कोटींवर गेली। निकृष्ट कामामुळे महावीर इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले। त्यानंतर JM म्हात्रे यांच्या JMIPL कंपनीकडे काम देण्यात आले। मात्र अनेक डेडलाईन उठल्यानंतरही महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही। आता अपूर्ण महामार्गावर सुरू झालेल्या टोल वसुलीमुळे कोकणवासियांचा संताप आणखी तीव्र झाला आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आज या महामार्गावर टोल सुरू झाला। मुळात ज्या महामार्गावर हजारो कोकणवासियांचा जीव गेलेला आहे, ज्या महामार्गावर हजारो लोक अपंग झालेले आहेत, ज्या महामार्गाने लाखो गाड्यांचं नुकसान केलेलं आहे, अशी परिस्थिती असताना या व्यतिरिक्त महत्वाचं म्हणजे अगदी आपटा फाटापासून, पळसपा फाटापासून ते वडखल नाका असेल, उंबर्डे फाटा असेल, तिकडे नागोटणे असेल, वाशी, पांडापूर या सगळ्या परिसरामध्ये मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण नसताना आज अगदी घाईघाईने टोल नाका सुरू केलेला आहे। याचा अर्थ असा आहे की कोकणवासियांना हे जे काय मुंबई गोवा किंवा सध्याचं सरकार आहे ते गृहीत धरत आहे। खरं तर पश्चिम महाराष्ट्रात टोल मुक्ती होऊ शकते, खारघरचा टोल बंद होऊ शकतो। मग ज्या महामार्गाने 16 वर्ष आमच्या जीवाशी खेळलेला आहे आणि शिवाय ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही एवढा सफर केलेला आहे, ते लक्षात घेता आम्हाला टोल माफी मिळाली पाहिजे, टोल मुक्त महामार्ग पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि म्हणून आज टोल नाक्याला आम्ही विरोध केलेला आहे। शिवाय एका ट्रिपचे इथल्या लोकल लोकांना सुद्धा विश्वासात नाही घेतलं, त्यांना सुद्धा 95 रुपये एका फेरीचे लगेचच आपोआप कट होतात। म्हणजे ह्या सरकारच्या बापाची मिरज आहे काही? त्यामुळे ह्या टोल नाक्याला आमचा विरोध आहे आणि जोपर्यंत टोल मुक्ती मिळत नाही तोपर्यंत आम्ही टोल भरणार नाही। आणि हीच भूमिका समस्त कोकणवासियांनी घेतली पाहिजे। आणि आमच्या कोकणातल्या लोकप्रतिनिधी जे म्हणतात त्यांनी स्वतः सगळ्यांनी ह्या विषयावर बोललं पाहिजे आणि त्यांनी आम्हा सगळ्यांना टोल मुक्ती दिली पाहिजे अशी या निमित्ताने आम्ही मागणी करतो। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।